कलकत्त्याला मागे टाकून मुंबई देशाच्या राजकारणाचा आणि अर्थकारणाचा केंद्रबिंदू झाली याला आता एक शतक होऊन गेलं. मुंबईचा विकास होत गेला आणि मुंबई छोटी पडू लागल्यानंतर नवी मुंबई निर्माण करण्यात आली. कारण की आता समुद्रामध्ये भराव टाकून मुंबई वाढवणं शक्य नव्हतं. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ही नवी मुंबई सुद्धा कमी पडतीये. आणि हे पाहूनच नव्या मुंबईच्या पलीकडे तिसरी मुंबई निर्माण केली जाणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे नैना. फुल फॉर्म आहे नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया. मराठीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र. आज या नैनाविषयी आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात. या तिसऱ्या मुंबईविषयी माहिती घेऊयात आणि नैनाची किंवा एका नव्या मुंबईची गरज का निर्माण झाली याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. जवळपास सर्वच बिझनेस हाऊसेसचे हेड ऑफिसेस या मुंबईमध्ये आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुंबईचं योगदान हे $310 बिलियन आहे आणि समुद्री व्यापारातील 70% व्यापार ह्या एकट्या मुंबई बंदरातून होतो आणि एकूणच देशाच्या औद्योगिक उत्पादनातील 25% वाटा सुद्धा मुंबईचा आहे. यासोबतच मुंबईमधूनच एकूण इन्कम टॅक्स कलेक्शन होतं 33% आणि कस्टम ड्युटी सुद्धा जवळपास 60% कलेक्ट होते. सेबी, NSE, RBI, बॉलिवूड, ज्वेलरी अँड फॅशन हे सर्व काही मुंबईमध्येच आहे आणि म्हणूनच मुंबई आजच्या दिवशी सुद्धा देशाच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे, देशाच्या आर्थिक राजधानी सुद्धा आहे. यामुळे संपूर्ण देशातून नागरिक मुंबईमध्ये येतात आणि प्रत्येकाची गॅरंटी ही असते की या ठिकाणी मी उपाशी तरी मरणार नाही. पण जेव्हा शहराच्या एकूण कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोंढे यायला लागतात तेव्हा त्याला पर्याय म्हणून नवीन काहीतरी निर्माण करावं लागतं आणि याच गरजेतून नवी मुंबईची स्थापना झाली. पण आता तिसरी मुंबई नैना सुद्धा स्थापन केली जाणार आहे. नवी मुंबई का स्थापन झाली तर जे लोंढे येत आहेत खूप सारे त्यांना सामावून कसं घ्यायचं या प्रश्नापोटी. पण नैनाचा फोकस असणार आहे फक्त आणि फक्त विकासावरती. तिसरी मुंबई हे देशातील सर्वात मोठं शहर असू शकतं असं सुद्धा म्हणलं जाते. मुंबई, नवी मुंबई, नैना, पुणे हे सर्व या निमित्ताने अधिक जवळ येतील आणि हा जो पूर्ण चौकोन आहे या ठिकाणी जास्तीत जास्त विकास होऊ शकतो अशी सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. आणि हा विकास सुद्धा होत असताना सुनियोजित अगदी स्ट्रक्चरली होईल असं सुद्धा म्हणलं जात आहे. आता ह्या संपूर्ण शहराच्या डेव्हलपमेंटची जबाबदारी आहे सिडकोवरती. या नैनाचं एकूण क्षेत्रफळ प्रपोज जे होतं ते 1000 स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास होतं. तुम्ही जर का मुंबईला गेलात किंवा गेलेले असाल तर लक्षात येईल की तिथे आता मोठ्या प्रमाणामध्ये जमीन उपलब्ध नाहीये. समुद्रामध्ये भराव टाकणं सुद्धा शक्य नाहीये आणि म्हणून मग रायगड जिल्ह्यातील भूभागावरती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकीकरण आणि विकास करणं शक्य आहे हे लक्षात आल्यानंतर इथलाच भाग नैना म्हणून राज्य सरकारने जाहीर केला आणि याच ठिकाणी ही डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होणार आहे. राज्य सरकारनुसार आधीच्या दोन्ही मुंबईपेक्षा ही मुंबई मोठी असणार आहे. यासोबतच इट विल बी अ होम टू द नेशन्स मोस्ट डेटा सेंटर along with being a center for India's digital economy and industry 4.0. म्हणजे या नैनामध्ये अजून जास्तीत जास्त बिझनेस हाऊसेस सामावून घेतले जाणार आहेत, इंडस्ट्री हाऊसेस सामावून घेतले जाणार आहेत आणि त्याच दृष्टीने सरकारचे प्रयत्न असणार आहेत. आता याच सर्व प्रोजेक्टचा भाग म्हणून या ठिकाणी नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा बनतंय. इथे वेगळं काय असणार आहे असा प्रश्न पडलेला असेल तर थोडक्यात जर का सांगायचं म्हटलं तर रोड कनेक्टिव्हिटी चांगली असेल, मेट्रो कनेक्टिव्हिटी चांगली असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि नवी मुंबई यांना लिंक करणारा 22 किलोमीटरचा सी लिंक सुद्धा असणार आहे. JNPT सोबतच अजून एक पोर्ट डेव्हलप केलं जाणार आहे जे की अधिक खोल असेल आणि ज्याची कार्गो हँडलिंग कॅपॅसिटी ही JNPT पेक्षा जास्त असेल. नवीन नागपूर मुंबई एक्सप्रेसवेद्वारे पोर्ट कनेक्टिव्हिटी ही 20 जिल्ह्यांसाठी केली जाईल. हा सुद्धा याच प्रोजेक्टचा भाग असणार आहे असं म्हणलं जाते. याला जोडूनच तिथे वसई विरार कॉरिडॉर असणार आहे. न्हावा शिवा सी लिंक मगाशी मी म्हणलं ते सुद्धा असणार आहे आणि मुंबई गोवा मार्ग सुद्धा आता पूर्णत्वाकडे जाताना दिसणार आहे. थोडक्यात काय, हे सगळं ज्या दिवशी पूर्णत्वाला जाईल त्या दिवशी एक मोठं हे एक हब म्हणून समोर येऊ शकतं. नैनामध्ये 11 टाउन प्लॅनिंग स्कीम्स ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट केल्या जाणार आहेत. थोडक्यात काय तर ही प्लॅन्ड सिटी असेल पण 1000 स्क्वेअर किलोमीटर म्हणता म्हणता आता ही 371 स्क्वेअर किलोमीटर पर्यंतच आकुंचित झालेली दिसून येते. असं का झालं यामागची वेगवेगळी कारणं आहेत पण सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत गेला. शेतकऱ्यांचा आक्षेप असा होता की नवी मुंबईसाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांनाच अजून कॉम्पेन्सेशन
कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही. ज्यांना कुणाला रोजगाराची हमी दिली गेली त्यांना सुद्धा रोजगार मिळालेला नाही आणि याचमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष होताना दिसला. शेतकरी उत्कर्ष समिती तर अजूनही नैना या विषयावरती संघर्ष करताना दिसते आणि हा संघर्ष गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे. 10 वर्ष झाली प्रोजेक्ट अनाउन्स होऊन, पण अजूनही तो पूर्णत्वास गेलेला नाही. काही ना काही त्याच्यामध्ये आडकाठी येताना दिसते. यावर्षी एप्रिलमध्ये सिडकोने जवळपास 1200 कोटी रुपयापर्यंतचं टेंडर काढलेलं आहे. तिथल्या रोडसाठी, ड्रेनेज सिस्टीमसाठी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी. मॉन्सूनचा काळ धरून 30 महिन्यांमध्ये ही सर्व कामं पूर्ण होणं अपेक्षित आहे. पण गेल्या 10 वर्षात जे झालं नाही ते 30 महिन्यात होईल का, ही मोठी शंकाच आहे. 10 वर्ष झाली लँड अक्वायर करून, पण अजून सुद्धा तिथल्या जमिनी आहेत तशाच आहेत. ज्या कारणासाठी लँड अक्वायर झाली त्या पद्धतीचं काहीही त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर लवकरात लवकर पूर्ण झालं तर नैना प्रोजेक्ट हा देशातील एक पथदर्शी प्रोजेक्ट म्हणून समोर येईल अशा अपेक्षा आहेत. अदरवाईज बेसिक गोष्टीतच जर का उशीर होत राहिला तर प्रोजेक्टमधील नाविन्य संपून जाईल, गुंतवणूक दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याचा धोका निर्माण होईल आणि यामुळे या प्रोजेक्टला कंप्लीट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज जी आहे ती म्हणजे राजकीय इच्छाशक्तीची. कारण की फंडिंग तर काही कमी पडणार नाही आणि त्याच्याचमुळे राजकीय इच्छाशक्ती असणं आणि ती टिकवून ठेवणं हेच नैना हा जो प्रोजेक्ट आहे त्याला पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी सर्वात जास्त गरजेचं आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपले कोणी प्रेक्षक जर का या प्रोजेक्टच्या आसपास असतील, तिथे काही त्या संदर्भातल्या समस्या असतील ज्या इथं मांडता आल्या नाहीत, त्या त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मांडल्या तरी सुद्धा चालतील. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.